रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, पहा, कधी असा क्षण येतो की जेव्हा वेळ आपल्याला पुढे ढकलत असते आणि आपण तयार असतो का त्या क्षणासाठी? तर डिसेंबर महिना मेष राशीसाठी नुसता साधा महिना नाही आहे, तर हा महिना आहे नियतीचा सामना करण्याचा, सत्य उलगडण्याचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा. 2025 हे जे वर्ष आहे त्या वर्षातील सगळ्यात शेवटचा महिना डिसेंबर महिना, आणि तो तुमच्यासाठी कसा असणार आहे मेष राशीसाठी ते मी तुम्हाला सांगणार आहे. नेमकं 2025 जाता जाता तुम्हाला कोणतं फळ देऊन जाणार आहे, तुमचं वर्षाचं एंड कसं होणार आहे, चांगलं की वाईट का नेमकं एक गुंतागुंतीचं, हे सगळं काही आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत माझ्यासोबत राहायचं आहे, कारण शेवटी मी तुम्हाला एक गुपित उलगडणार आहे. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात, तुम्ही माझे व्हिडिओ पाहता नेहमी परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुम्हाला जसा ह्या माहितीचा लाभ होणार आहे तसंच इतरांनाही होऊ दे. आणि हां, जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जे मी तुम्हाला सांगणार आहे की डिसेंबर 2025 हे मेष राशीसाठी कसं असणार आहे, तर त्यामधील नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात, कोणती गोष्ट तुमच्यासोबत घडणार आहे, ते सर्व तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे, कारण मला पण कुतूहल आहे. आणि त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड राहिल्यामुळे तुम्ही मला क्वेश्चन करू शकतात, मी तुम्हाला आन्सर नक्कीच देईल आणि तुम्हाला पण लक्षात येईल की यस, आपल्यासोबत ह्या गोष्टी घडू शकतात. तर बघा, या महिन्यामध्ये तुमच्या प्रयत्नांची खरी किंमत ठरणार आहे, हे सगळं काही तुम्हाला कळणार आहे. ग्रह तुमची परीक्षा घेणार आहेत, तर तुम्ही त्याच्यासाठी तयार आहात का? कारण कथा आत्ता सुरू होणार आहे डिसेंबरच्या स्टार्टिंगला. तर चला आता आपण उलगडणार आहोत मेष राशीचा डिसेंबर 2025 या महिन्याचा प्रवास. तुम्हाला या महिन्यामध्ये कृतिशीलता, प्रवास, संवादातून भरभरून यश मिळणार आहे. मन तुमचं स्थिर राहणार आहे, परंतु तुम्ही तुमच्या कुटुंबाला नेहमी प्राधान्यच देतात. बुद्धी, प्रेम, मुलांमध्ये अनपेक्षित घडामोडी घडतील. सोबतच रहस्य, परिवर्तन, मानसिक ऊर्जेमध्ये बदल होतील. कर्माचा खेळ आहे, अचानक तुम्हाला भाग्यफळ मिळणार आहे. संधी मिळणार आहेत, परंतु भ्रम पण राहणार आहेत. संधी येतील, त्याच्यासोबत काही तुम्हाला भ्रमित करणाऱ्या गोष्टी पण येणार आहेत. खर्च, विदेश यात्रा होतील. एकांतामध्ये राहणे तुम्ही ह्या वर्षी जास्तीत जास्त पसंत करणार आहात, या महिन्यामध्ये. का ते तुम्हाला आता कळेल. विद्यार्थी वर्गाला 10 ते 14 जो डिसेंबर आहे चा काळ आहे, यामध्ये थकवा राहील. 18 तारखेनंतर काही पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील, तुमच्या शिक्षणाच्या ठिकाणी असू दे किंवा तुम्हाला एखादा प्रोजेक्ट दिलेला असेल तिथे, किंवा एकाग्रतेमध्ये. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी खूपच उत्तम काळ आहे, खूपच उत्तम महिना आहे. वर्षाचा एंड तुम्हाला खूप छान असणार आहे. ऑनलाईन अभ्यासापेक्षा प्रॅक्टिकल अभ्यास तुम्हाला जास्त फायद्याचा ठरणार आहे. तुम्ही कोणत्या ऑनलाईन स्टडीज करत आहात, म्हणजे एक्झामची तयारी करत आहात किंवा एखादा कोर्स करत आहात, तर त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकली त्या गोष्टी तुम्ही जास्त करून पहा, ते डोक्यात राहतील आणि त्याच्यात तुम्हाला जास्त यश पण मिळेल. विदेशामध्ये जर तुम्ही प्रयत्न करत आहात, उच्च शिक्षण जे कोणी घेत आहेत त्यांना जर विदेशामध्ये ॲडमिशन पाहिजे असेल, तर नक्कीच 22 डिसेंबर नंतर तुम्हाला खूप चांगले योग आहेत. फॉर्म फिलिंग म्हणा किंवा काही जी प्रोसिजर असेल त्याच्यासाठी तुम्ही 22 डिसेंबर नंतर नक्कीच प्रयत्न करा, सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. आता महिला वर्गाला हा महिना कसा आहे, तर बघा, भावनिक ताण राहणार आहे कसला तरी माहीत नाही. निर्णय क्षमता तुमची प्रखर असणार आहे या महिन्यामध्ये. सोबतच कला आणि ब्युटी, म्हणजे ज्याचं कोणाचं ब्युटी पार्लर असेल किंवा फॅशन डिझायनिंग असेल किंवा सौंदर्याच्या क्षेत्रामध्ये जे कोणी काम करत असतील, तर त्यांच्यासाठी दुसरा आठवडा झाल्यानंतर खूप चांगले योग आहेत किंवा भरभरून तुम्हाला यश मिळणार आहे. कुटुंबाचे नेतृत्व तुम्ही करणार आहात. घरामध्ये एखादी घटना म्हणा, एखादं शुभ कार्य घडणार असेल तर त्याचं पण नेतृत्व तुम्हीच करणार आहात. परंतु हे सगळं करत असताना आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण आरोग्याच्या काही समस्या तुम्हाला त्रास देतील. आता नोकरी करणाऱ्यांना कसं असणार आहे हा महिना, तर नवीन जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर पडणार आहेत अचानकपणे. सिनियर जे कोणी असतील ते तुमच्याकडे जास्त लक्ष द्यायला सुरू करतील, का माहिती नाहीये, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, परंतु तुमच्याकडे लक्ष तर त्यांचं राहणार आहे, ही गोष्ट ध्यानी ठेवा. प्रमोशनचे योग आहेत 23 ते 28 या काळामध्ये.
नक्कीच डिसेंबर जो आहे, डिसेंबरचा एंड आणि वर्षाचा एंड तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच प्रमोशनचे योग होण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत. परंतु गॉसिप टाळा, किंवा तुमच्या आसपास जर कोणी गॉसिप करत असेल तर त्यांच्यामध्ये पण सामील होऊ नका, कारण तुमच्यासाठी ते नुकसानदायक असणार आहे. होणारी गोष्ट, मिळणारं तुम्हाला यश, त्याच्यामुळे मागे पडू शकतं. हा माझा तुमच्यासाठी सल्ला आहे महत्त्वाचा. आता व्यावसायिक वर्गाला कसं असणार आहे हा महिना, तर बघा, पार्टनरशिप जर करणार असाल किंवा पार्टनरशिपमध्ये तुमचा बिझनेस आहे तर थोडंसं विचारपूर्वक कोणतेही निर्णय घ्या. एखादा नवीन करार असेल, एखादी नवीन डील असेल किंवा आर्थिक गुंतवणूक आहे तर तिथं तुमच्या पार्टनरसोबत सल्ला मसलत करा, एकमेकांशी बोला. कोणतेही निर्णय एकट्याने घेऊ नकात. आणि जर तुम्ही नवीन बिझनेस सुरू करणार आहात त्यांच्यासोबत तरी पण खूप वेळा विचार करा, कारण कधी कधी दोघांमध्ये मतभेद होऊन तुमचंच नुकसान होण्याची शक्यता मला दिसत आहे. जर तुम्ही ऑनलाईन पण तुमचा बिझनेस असणार आहे, ऑनलाईन पण तुम्ही काही तुमचा व्यवसाय आहे तर नक्कीच तो विस्तार करण्याचा जर तुम्ही विचार करत आहात तर हा डिसेंबर महिना तुमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे, तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. नक्कीच तुम्ही डिजिटली क्षेत्रामध्ये पण तुम्ही तुमचं एक नाव प्रसिद्ध करू शकता, तिथं तुमची ओळख होऊ शकते, ब्रँड तुमचं प्रसिद्ध होऊ शकतं. सोबतच अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे मेष राशीवाल्यांना डिसेंबरमध्ये. वर्षाचा शेवट तुम्हाला जाता जाता नक्कीच आर्थिक लाभ देऊन जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि यस, जर तुमच्यासोबत ही गोष्ट घडली तर तुम्हाला एकच करायचं आहे की मला सांगायचं आहे, कमेंटमध्ये माझ्यासोबत जरूर शेअर करायचं आहे. नेमकं तुमच्या ब्रँडला म्हणजे प्रसिद्धी मिळाली, तुमचा ऑनलाईन बिझनेस कसा आहे, किंवा तुम्हाला नक्की आर्थिक लाभ कोणत्या क्षेत्रामधून मिळालेला आहे. विदेशामध्ये तुम्ही व्यवसायाचा विस्तार करणार असाल तर नक्कीच त्याच्यासाठी पण खूप चांगला काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. नवीन प्रोजेक्ट्स तुम्ही सुरू कराल, कोर्सेससाठी पण हा उत्तम काळ आहे. जर तुम्हाला काही नवीन कोर्सेस करायचे असतील करिअरच्या दृष्टीने तर नक्कीच करू शकतात. त्यामुळं पण आयुष्यामध्ये किंवा व्यावसायिक दृष्ट्या खूप चांगला योग आहे. इयर एंड तुमच्यासाठी खूप छान आहे, नोकरी करणाऱ्यांसाठी आणि व्यावसायिक वर्गाला आणि करिअर करणाऱ्यांसाठी खूप उत्तम आहे. नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या. आता बघा, ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना कसा आहे तर आरोग्याबाबत तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. जुन्या आजारांमध्ये नक्कीच सुधारणा होतील, परंतु नातवंडांसोबत पण तुम्ही भरपूर वेळ घालवणार आहात आणि त्यामुळं तुमचं जे मन आहे खिन्न झालेलं किंवा जे मन अशांत असतं, जो काही चिडचिडेपणा तुमचा असतो तो पण कमी होणार आहे. आध्यात्मिकतेमध्ये वाढ झाल्याची तुम्हाला दिसणार आहे. अचानकपणे मेडिटेशन करायला लागाल तर ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यासोबत घडतील. आता कौटुंबिक दृष्ट्या हा महिना एक मिश्र स्वरूपाचा आहे, चढ उताराचा आहे. कधी शांतता तर कधी भावनिक संघर्ष तुम्हाला दिसणार आहे तुमच्या कुटुंबामध्ये. तुम्हाला विशेष करून तुमच्या आईच्या आरोग्याकडे काळजी द्यावी लागणार आहे, कारण घरामध्ये काहीतरी बदलण्याची शक्यता आहे. मग ते घरातील व्यक्ती असू दे किंवा घरातील एक स्ट्रक्चर असू दे किंवा घरातील वातावरण असू दे, मग त्याचा परिणाम तुमच्या आईवर म्हणा किंवा तुमच्या घरातील कुटुंबीय व्यक्तींवर होणारच आहे. काही सुधारणा पण तुमच्या विचारामध्ये येतील. धार्मिक कार्य घडू शकतं, विशेष करून 21 ते 25 या तारखेच्या मध्यंतरी घरामध्ये काही शुभ कार्य, धार्मिक कार्य, होम हवन होऊ शकतं. तर असं काही झालं तर नक्कीच तुम्ही त्याचा लाभ घ्या. आणि असं काही झालं तर मला सांगायला विसरायचं नाहीये कमेंटमध्ये तुम्हाला. जे कोणी सिंगल आहे त्यांच्यासाठी जुना संपर्क पुन्हा सुरू होणार आहे. तुमचे कोणी एक्स असतील ते पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत, परंतु घाईमध्ये निर्णय घेऊ नका. तुम्हाला पुन्हा त्यांना चान्स द्यायचा आहे की नाही हे फक्त तुम्ही विचार करायचा आहे, कारण त्याच्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्हीही परिणाम घडू शकतात. तर निर्णय घेताना नीट विचार करून घ्या. आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की नक्कीच तुमचा एक्स तुमच्या आयुष्यामध्ये वापस आलेला आहे की नाही. जे कोणी विवाहित आहे त्यांच्यासाठी सुरुवात थोडीशी तणावपूर्वक असणार आहे, परंतु 22 तारखेनंतर सर्व काही व्यवस्थित होईल. संवाद वाढवला तुम्ही तर नक्कीच जो काही अबोला आहे तो पण मिटणार आहे आणि संबंध तुमचे अधिक मजबूत होतील. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी 22 ते 31 डिसेंबरचा जो काळ आहे ना तो खूप चांगला योग आणणार आहे. विवाहासाठी एखादं म्हणजे लग्न जुळण्याची पण शक्यता आहे, एंगेजमेंट वगैरे होऊ शकतं, काय सांगावं, एखाद्या वेळेस लग्न पण होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. विवाह इच्छुकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. विवाह जुळणे किंवा तुमचे विशेष करून विचार जुळणे महत्त्वाचे आहेत. जर तुमचे विचार जुळले तर नक्कीच तुम्ही एक पायरी पुढे जाऊ शकतात. असं काही झालं तर मला सांगायला विसरायचं नाही आहे मेष राशीवाल्यांनी. कधी कधी ग्रह आपल्याला तोडायला नाही तर घडवायला परीक्षा घेतात. हा महिना तसाच आहे. काही गोष्टी विसरून नवीन दृष्टिकोनाने जगण्याची वेळ आलेली आहे. तर मेष राशीसाठी हा महिना एकंदरीत
संपूर्ण वेगवेगळ्या परिणामांनी युक्त आहे, विविध रंगांनी नटलेला आहे, इंद्रधनुष्यासारखे रंग असलेला आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करायचा आणि कोणती गोष्ट तुमच्या आयुष्यात नेमकं घडणार आहे मी सांगितल्यापैकी ती गोष्ट तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायची आहे. मग ती पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे, पण सांगायची मात्र जरूर आहे. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. जर काही प्रश्न असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकतात. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या राशीमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.